विचार करा, तुम्ही तुमच्या हाताने 37 मजली आलिशान इमारत उभी केली आहे. दक्षिण मुंबईतली सर्वात महागडी जागा. पण त्याच इमारतीच्या गेटवर तुम्हाला अडवलं जातं. तुमच्याच घरात शिरायला तुम्हाला परवानगी लागते. ज्या माणसाने देशाला द कंप्लीट मॅन ही ओळख दिली, तोच माणूस आयुष्याच्या शेवटच्या वळणावर एका भाड्याच्या खोलीत स्वतःचं अस्तित्व शोधत होता. 12,000 कोटींचं साम्राज्य, खिशात 1,000 कोटींचे शेअर्स, पण राहण्यासाठी स्वतःचं हक्काचं घर नाही. ही गोष्ट एखाद्या चित्रपटातल्या ट्रॅजेडीसारखी वाटू शकते, पण ही एका पित्याची, एका अब्जाधीशाची आणि एका रेमंड मॅनची खरी कहाणी आहे. विजयपथ सिंघानिया. 28 मार्च 2026ला वयाच्या 87व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पण जाताना त्यांनी आपल्या सर्वांसाठी, विशेषतः पालकांसाठी जो प्रश्न मागे सोडलाय ना, तो आजच्या काळात खूप खोलवर विचार करायला लावणारा आहे. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. 1980चा काळ. रेमंड तेव्हा फक्त ब्लँकेट बनवणारी एक छोटी गिरणी होती. विजयपथ सिंघानिया यांनी सूत्र हाती घेतली आणि 2 दशकात या कंपनीचा कायापालट केला. कापड, डेनिम, पोलाद, सिमेंट त्यांनी रेमंडला जागतिक उंचीवर नेलं. पण विजयपथ फक्त बिझनेसपुरते मर्यादित नव्हते, त्यांना आकाशाची ओढ होती. विचार करा, वयाच्या 67व्या वर्षी जेव्हा माणसं निवृत्तीनंतर शांत बसतात, तेव्हा हा माणूस हॉट एअर बलूनमधून 69,000 फुटांपर्यंत गेला, जागतिक विक्रम केला. लंडन ते दिल्ली असं मायक्रोलाइट विमानाने सलग 23 दिवस उड्डाण केलं. ज्या माणसाने आकाशाची उंची मोजली, त्याला जमिनीवरची माणसं कसं वागतील याचा अंदाज मात्र चुकला. गंमत बघा, आपण जेव्हा द कंप्लीट मॅन ही जाहिरात पाहायचो, तेव्हा त्यात एक आदर्श पुरुष असायचा, जो नात्यांना जपतो, जो संवेदनशील आहे. पण याच ब्रँडच्या निर्मात्याच्या घरात नात्यांची वीण कशी उसवत गेली हे पाहणं धक्कादायक आहे. वादाची पहिली ठिणगी 1998 मध्ये पडली होती. त्यांचा मोठा मुलगा मधुपती, त्याचे आणि वडिलांचे पटले नाही. तो आपलं सगळं हक्क सोडून सिंगापूरला निघून गेला. त्यावेळी विजयपथ यांनी सगळा विश्वास धाकट्या मुलावर म्हणजे गौतम सिंघानियावर टाकला. गौतम यांना व्यवस्थापकीय संचालक बनवलं. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण खरी चूक जी विजयपथ सिंघानिया स्वतः मान्य करून गेले, ती 13 फेब्रुवारी 2015ला घडली. त्या दिवशी विजयपथ सिंघानिया यांनी आपल्या मालकीचे, रेमंडचे 37% अधिक शेअर्स गौतमच्या नावावर केले. आजच्या भाषेत सांगायचं तर सुमारे 1,000 कोटी रुपयांची संपत्ती त्यांनी एका फटक्यात मुलाला देऊन टाकली. त्यांना वाटलं असेल की सगळं मुलाला दिलं तर मुलाला धावपळ करावी लागणार नाही, म्हातारपणी तो आपल्याला जपेल. पण शेअर्स हाताबाहेर गेले आणि बापाचा अधिकारही संपला. शेअर्स नावावर होताच मुलाचं वागणं बदललं, असा आरोप खुद्द विजयपथ यांनी वारंवार केला. ज्या बापाने साम्राज्य दिलं, त्यांनाच त्या घरातून बाहेर काढलं गेलं. कार आणि ड्रायव्हरच्या सुविधा काढून घेतल्या. ज्या कंपनीचे ते चेअरमन एमेरिट्स होते, तिथल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याशी बोलायला मनाई केली गेली. विचार करा, तुम्ही ज्या कार्यालयात 20 वर्ष बसलात, तिथलं तुमचं सामान आणि कागदपत्र आणायलाही तुम्हाला परवानगी लागते. यातलं सर्वात मोठं वळण म्हणजे JK हाऊस, मलबार हिलवरची 37 मजली इमारत. पुनर्विकास कराराप्रमाणे विजयपथ सिंघानिया यांना तिथं एक डुप्लेक्स अपार्टमेंट मिळणं अपेक्षित होतं, फक्त 9,000 रुपये प्रति चौरस फूट दराने. पण जेव्हा इमारत पूर्ण झाली, तेव्हा रेमंड लिमिटेडच्या बोर्डाने आणि खुद्द मुलाने ते घर द्यायला नकार दिला. कारण काय, तर म्हणे बाजारात किंमत 1 लाखांच्या वर गेली आहे आणि शेअर होल्डरचं नुकसान होईल. इथेच एक मोठा विरोधाभास उभा राहिला. एका बाजूला बापाने दिलेली 1,000 कोटींची भेट आनंदाने स्वीकारायची, पण त्याच बापाला घर देताना शेअर होल्डरच्या नियमांचं बोट धरायचं. हा कॉर्पोरेट आणि कौटुंबिक मूल्यांचा जो खेळ आहे ना, तो खूप विषारी आहे. विजयपथ सिंघानिया यांना शेवटी दक्षिण मुंबईतल्या ग्रॅड पराडी सोसायटीमध्ये भाड्याच्या घरात राहावं लागलं. एकेकाळचा अब्जाधीश माणूस महिन्याला 7 लाख रुपये भाड्यासाठी कोर्टात धाव घेत होता. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात, ज्याचं नाव आहे ॲन इनकम्प्लीट लाईफ, त्यात एक अख्खं प्रकरण या चुकीवर लिहिले. ते म्हणतात, मुलाला आपलं सर्वस्व देणं हे माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी आणि मूर्खपणाची चूक होती. त्यांचा हा सल्ला आज प्रत्येक भारतीय घरासाठी महत्त्वाचा आहे. ते म्हणायचे, तुमच्या मृत्यूनंतर संपत्ती मुलांना द्या, पण जिवंतपणे स्वतःला रस्त्यावर आणू नका. हा वाद फक्त घरापुरता राहिला नाही,
नोव्हेंबर 2023मध्ये जेव्हा गौतम सिंघानिया आणि त्यांच्या पत्नी नवाज मोदी यांचा घटस्फोटाचा वाद सुरू झाला, तेव्हा विजयपथ सिंघानिया यांनी आपल्या सुनेला पाठिंबा दिला. ज्या मुलाने स्वतःच्या बापाला घराबाहेर काढलं, तो पत्नीलाही 75% संपत्ती कधीच देणार नाही हे त्यांना पक्क ठाऊक होतं. गौतम सिंघानियांचा स्वभाव सगळं काही स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा आहे, असं ते मुलाखतींमध्ये सांगत असत. विचार करा, एक बाप आपल्या मुलांबद्दल इतकं कडवट विधान करतोय, त्यामागे किती वेदना असतील. आणि या वेदनेचे पडसाद देशाच्या राजकारणात उमटले. तेलंगणा सरकारने 2026मध्ये पालक आधार विधेयक आणलं. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हे विधेयक मांडताना थेट विजयपथ सिंघानियांचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, जर सिंघानियांसारख्या अब्जाधीशांची ही अवस्था होऊ शकते, तर सामान्य माणसांचं काय? आता त्या राज्यात जर मुलांनी पालकांची काळजी घेतली नाही, तर त्यांच्या पगारातून थेट 15% रक्कम कपात करून पालकांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. एका मोठ्या माणसाच्या शोकांतिकामुळे सामान्य माणसांसाठी कायद्याचं कवच तयार झालं. हेच काय ते सकारात्मक म्हणावं लागेल. विजयपथ सिंघानियांच्या आयुष्याचा शेवटचा काळ खूप एकटा होता. मार्च 2024मध्ये गौतमने वडिलांसोबतचा एक फोटो टाकला होता, जणू सगळं काही ठीक आहे असं दाखवण्यासाठी. पण विजयपथ सिंघानिया यांनी तात्काळ तो फोटो नाकारला. ते म्हणाले, मला फक्त कॉफीसाठी बोलावून कपटाने फोटो काढला. आमच्यात कोणताही समेट झालेला नाही. हा जो ताण आहे ना, तो मरेपर्यंत त्यांच्या मनावर होता. 28 मार्च 2026ला जेव्हा त्यांनी अखेरचा श्वास घेतला, तेव्हा त्यांच्या आणि मुलामधील दुरावा कायम होता. गौतम सिंघानियाने अंत्यसंस्कार केले खरे, पण ज्या बापाला जिवंतपणी त्याच्या हक्काच्या घरात राहता आलं नाही, त्यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल पोस्ट लिहिणं किती खरं आहे. ही गोष्ट आपल्याला खूप काही शिकवते. आपण नात्यांवर विश्वास ठेवतो, पण त्या विश्वासाला जेव्हा कायद्याचं आणि संपत्तीचं कोंदण लागतं, तेव्हा नात्याचा चेहरा बदलतो. विजयपथ सिंघानिया हे त्या प्रत्येक पालकासाठी एक धोक्याची घंटा आहेत, जे आपल्या रक्ताच्या नात्यावर आंधळा विश्वास ठेवतात. संपत्ती निर्माण करणं सोपं असतं, पण ती कोणाला आणि कधी द्यायची याचं भान ठेवणं किती कठीण आहे, हे रेमंडच्या या मालकाने जगाला दाखवून दिलं. त्यांनी ज्या द कंप्लीट मॅनची संकल्पना मांडली, तो माणूस प्रत्यक्षात कधीच पूर्ण झाला नाही. त्यांचं आयुष्य अपूर्ण राहिलं. त्यांनी आकाशातले विक्रम केले, पण स्वतःच्या घरातली माणसं वाचवण्यात ते हरले. जाता जाता त्यांनी एकच संदेश दिला, मुलांवर प्रेम करा, पण स्वतःचं अस्तित्व त्यांच्या हातात देऊ नका. कारण जेव्हा तुम्ही तुमची शक्ती दुसऱ्याला देता, तेव्हा तुम्ही त्यांच्या दयेवर जगू लागता, मग तो तुमचा मुलगा का असेना. ही चर्चा इथे संपते आहे, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.